सार्थक आणि प्रिया आणि पायल. राजला काय बाईक येत नाही, माझा चालवायला लागते. काय कधी शिकतो काय माहिती. समोरून बकरी येतात दिसत असते, ते देवाच्या चौबाजूनी असे फिरवतात. हां, चारी बाजूने तीच झालं ना. गुड आफ्टरनून मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिम्पली स्टाईल ब्लॉग चॅनलवरती. तर आत्ता रेडी होऊन चाललो आहे, गाडी पण मस्त एकदम चमकते. आणि आत्ता रेडी होऊन चाललो आहे आम्ही आत्याच्या गावी यात्रेला. आणि पप्पा पण रेडी झालेले आहेत. कुठे चाललं आहे? आमच्या साहिलच्या आत्याच्या यात्रेला. साहिलच्या आत्याच्या यात्रेला. आणि आमच्या बहिणीच्या. तुमच्या बहिणीच्या. तर तिथूनच आपल्याला मुंबईला जायचं आहे. नाही, मुंबईला परवा जायचं आहे. आपल्याला थोडं काम आहे, तर उद्या पण एक काम आहे. ते काम करून परवा आपल्याला मुंबईला जायचं. आणि एक बॅगा वगैरे सगळे भरलेले आहेत. हे सगळं आत्ता गाडीत ठेवायचं आहे मस्तपैकी. आता मम्मीला विचारू, मम्मी कुठे? नंदच्या यात्रेला चाललोय आम्ही. तर आता गाडी जरा वळून घेऊ, इकडे लावूया, गाडी इकडे लावूया मस्तपैकी. कारण बॅगा वगैरे टाकायला इझी पडेल. नाहीतर तिकडे घेऊन जायचं परत यायचं, त्यापेक्षा इथेच गाडी लावू आणि फटाफट बॅगा भरून जाऊया. रेडी वगैरे झालं आहे आणि आता जाऊया मस्त. आता गाडी मी चालवतो, तर खूप जोश आलेला आहे मला आता गाडी चालवतो. मस्त आहे की जाऊ. बघा तुम्ही, गाडी मी चालवतो आणि पप्पाला इकडे बसवणार. जाएंगे आईया. आत्ता वेट करतोय खजूबाईचा. जे आपण शिरकुर्मा प्यायला गेलेलो ना, येतात आहे आपल्यासोबत आत्याच्या घरी जेवायला. त्यांना घ्यायचं आहे, पिकअप करायचं आहे. हे तिकडे गाडी लावायला गेलेत. चला जाऊया फटाफट. मित्रांनो, खजूबाई पण आलेले, ते बघू शकतो. बसा, चला शेटजी बसा. आत्ता थांबलो आहे, जरा खायला गेलो. पप्पा गेलेत खायला आणायला, मागे इकडेच गेलेत बघू शकतो. आणि आता वेट करतो त्यांचं, काय काय घेतात ते आल्या की आपण निघू फटाफट. तर मित्रांनो, आत्ता आपण पोचलेलो आहोत त्याच्या घरी. आईला गाडी इकडे खूप दाबून लावलेली, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला पहिलं भेटलेले तर शेट. नमस्कार प्रतीक. नमस्कार. आरद, ईश्वरी, सार्थक आणि प्रिया आणि पायल. नीता वहिनी आहे आणि एक मेंबर इकडे आहेत, पायल. सॉरी इकडे नाही आहे. तर आता दीदीने दिलेला आहे ज्यूस. काय माझा ही आपली दीदी आहे. आणि तिथं आत्या आणि एक वहिनी बसली आहेत. मिसरी घासली दोघांना. तर आता मी आणि राज आलोय नारळ गेला इकडे. राज नारळ घेतोय. आईला राजला काय बाईक येत नाही, माझा चालवायला लागते. काय बोलू आता, कधी शिकतोय काय माहिती. तर आता बसलो जेवायला. ताट अजून आलं नाही, येत आहे. वेट अ मिनिट. आणि आपल्यासोबत राज पण बसलेले. तर आता चाललो आहे मस्त की जेवलो आणि आता चाललो आहे देवाकडे. जा तिकडे पाय वगैरे पडून येऊ आणि गजी कसे खेळतात बघू. आणि एक चांगला कोणता खेळ तो?
नाही बकरे पळवतात ते आता हां बकरी पळवतात. इथे एक समोरून बकरी येतात दिसत असते ते देवाच्या चौबाजूनी असे फिरवतात. त्याच्या चारी बाजू हां चारी बाजू तीच झालं ना चौबाजूनी फिरवतात. काही ना करा. त्याचं काय शास्त्र आहे आम्हाला नाही माहिती पण ते फिरवतात. दाखव देवा आले समोरून बकरी. बकरी पळवणार आहेत बघा तुम्हाला दाखवतो. काठी पडली राव. अशा लोकांनी सर्विस बनवायचा बरं का. आपलं पान सुपारी नारळ आणून त्यांना घेऊन जायचं आहे. आलं राव द्या. मोर्चेवाडी या भाविक संघाकडून 2001 रुपये धन्यवाद. माझ्या बाबा शिंदे यांच्याकडून 51 रुपये तुम्ही त्यांच्या देण्यात आलेले आहे. धन्यवाद.
वेळ झाली आत्याच्या गावावरून निघायची. चला 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 मामा चला. चांगला शिकवायचं. हो हो चला आता निघूया. चला दाजी. दाजीचं ध्यानच नाही. ध्यानच नाही दाजी. चला. नाही त्यानं लय शूटिंग केलंय माझं. आता थांबलो जरा थम्सअप वगैरे प्यायला, कारण मटण खाल्लं तर जरा पोटात थंड पडलं पाहिजे. त्यामुळे आता मम्मी पैसे काढते आणि जाऊ तिकडे मस्तपैकी थंडा थम्सअप वगैरे काय असेल ते पिऊया आणि निघूया. तिथून आपल्याला आजीच्या गावाला जायचं आहे. अजून किती किलोमीटर, अजून 30-35 किलोमीटर जायचं आपल्याला. तर आता पोचलेलो आहे आजीच्या घरी आणि हे बघू शकता बापूराव. याचं नाव आहे बापूराव आणि याचं नाव तोडा आणि इथं आजी बसलेली कार्यक्रम बघत. आता खेळतोय बापू, सोरा आणि मी लुडो. हे माझा डायग्राम. आता बसलो जेवायला. बापूचं जेवण झालं जेवण. काय राव, तो हात धुतलास ना आता. 8:30 पोचलो.